कधी असे दिवस आले होते का कधी? नाही बा एवढे नाही आले होते थोडे, पण एवढे पाण्याचे नव्हते. चाराय होता थोडाफार कराड मराड राहायचं, पण यंदा लई गठीण परिस्थिती झाली. आभाळ रुसलाय, बळीराजा हतबल झालाय. मृग आणि आद्रा अशी दोन नक्षत्र सरूनही पावसाचा थेंब न पडल्यानं संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कवठे मलकापूरसह परिसरातील गावांचा श्वास आता टँकरवर अवलंबून असून शेतकरी, ग्रामस्थ आणि जनावरं पाणी व चाऱ्याच्या संकटाशी झुंज देत आहेत. उन्हाळा संपला, मृग नक्षत्र सरलं, आद्रा ही निघून गेली, पण पावसानं अद्याप हजेरी लावली नाही. संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूरसह अनेक गावांमध्ये पावसाअभावी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या दिवसात शेतात नांगर फिरायचा, ट्रॅक्टरचे आवाज घुमायचे आणि पेरणीची लगबग सुरू व्हायची, त्या शेतांमध्ये आज शांतता पसरली आहे. जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या असून पेरणीच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा चिंतेत आहे. बियाणं, खतं आणि मशागतीची तयारी पूर्ण असतानाही पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. परिसरातील अनेक विहिरींनी तळ गाठलाय, बोरवेल कोरड्या पडल्या असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. गावांचा श्वास आता टँकरवर अवलंबून आहे. टँकरचा आवाज ऐकताच महिलांचे हंडे आणि कळशा घेऊन पाण्यासाठी धावपळ सुरू होते. अनेक वाड्या वस्त्यांपर्यंत नियमित पाणी पोहोचत नसल्यानं नागरिकांना 3-3 दिवस पाण्याची वाट पाहावी लागते. ज्यांच्याकडे पाणी साठवण्याची व्यवस्था आहे ते कसाबसा निभावून नेत आहेत, मात्र गरीब कुटुंबांसमोर मोठं संकट उभं टाकलंय. माझं नाव सुरेखा बिजू परचंडे. आम्ही कवठे मलकापूरमध्ये राहायला आहे, ग्रामीण भाग आहे. आता असं आहे की उन्हाळ्याचं पाणी नाहीये, 2 नक्षत्र गेलेत, पाऊस काय झालेला नाहीये आणि पुढे काही गॅरंटी नाही पाऊस होईल याची तर गॅरंटी नाहीये. पण इथं एवढी अवघड परिस्थिती आहे. टँकर येतो 3-4 दिवसातून, तर आम्हाला येतो 2-3 ठिकाणी टाकीत खाली होतो. काही आता हे मळ्यातले लोक आहेत, कोणाला बोरला पाणी आहे, कोणाला नाहीये, कोणाला असे साधन भरायला नाहीये, तर आम्हाला आहे आम्ही भरतो. किंवा काही 4 लोकांना आहेत, काहींना तर ड्रम पण नाहीयेत. मग त्यांची परिस्थिती थोडी अवघडच होती. म्हणजे आता पाऊस नाही पडला तर इथून पुढे तर अवघडच होणार आहे. शासनाने काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं? शासनाने काय आता टँकर तर देतात आम्हाला, पण आम्हाला अशी इच्छा आहे का आता हे जलजीवनचं पाणी आलेलं आहे म्हणते, पाईपलाईन आली तर त्यांनी लवकरात लवकर चालू करावा, का आमच्या ग्रामीण भागाची सोय करावा. टँकर किती दिवसातून येतो? टँकर तर तसे रोजच येतो एक टँकर, पण आता 3-4 ठिकाणी खाली होतो ना, असं प्रत्येक ठिकाणी रोजच नाही खाली होत. एक दिवस इथं, एक दिवस वाडीत, एक दिवस ह्या वाडीत, असं काहींना कमी पडतं पाणी, प्रत्येकालाच असं पूर्ण पाणी मिळत नाही. जनावरांचं काय? जनावरांचे पण हालच आहे. चारा तर नाहीच आहे, चाऱ्याचं झालंय अवघड. चाऱ्याचं काय आता ज्यांच्याकडे आहे त्यांचे घालतात बस समजा चारा, पण ज्याचं नाही ते बाहेरून चारा आणून राहिले. आणि पाण्याचं पण जरा थोडं आता अवघडच होणार आहे इथून पुढे बी. पण आता ही जलजीवनची लाईन नुसती पाईप टाकलेत, पण त्यांनी करायला पाहिजे ना सोय, द्यायला पाहिजे पाणी. शासनाने काय टँकर बिंकर वाढवावेत का? हा, वाढवले तर चांगलंच होईल ना. आता हे गावचं झालं समजा ठीक आहे, पण वाडी वस्त्यांना हे अडाणी समाज यांना पाण्याचा थोडा पुरवठा कमी पडतो ना. बाकी काय नाही, एवढीच इच्छा आहे शासनाकडून. पाण्याच्या संकटासोबतच जनावरांचाही प्रश्न गंभीर बनलाय. चारा आणि पाण्याअभावी जनावर त्रस्त झाले असून पशुपालक हवालदिल झालेत. शासनानं तातडीनं चारा छावण्या सुरू कराव्यात, जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करावी आणि गावांना नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होती. संपत केरू भोसले, वरवंडी गाव. बाबा पाऊस नाही, हा आता हे तुमच्याकडे किती जनावर आहे? आमच्याकडे जवळजवळ खंडी शेळ्या आहे, गाय आहे 7-8-10. पाण्याचा पत्त्या नाही, पाणी असं शेंदून पाजावं लागत, हिरीवर जाऊन इकडे तिकडे. वाळेल चारा आहे. आता चारा इथं का जवळ आसपास काही जवळ नाही, वर पटराने न्यावं लागत, त्यात कराड बिराड काहीतरी चारावं लागत. झाडपाला झाडे पाच सुकून गेलेत पाऊस नाही तर. किती किलोमीटर तुम्ही आता? जवळजवळ आता ते जवळजवळ तो गड आहे का, त्या गडापर्यंत जावं लागत आहे तिकडं. अंदाजे किती किलोमीटर? ते अंदाजे जवळजवळ 7-8 किलोमीटरच्या पुढे जावं लागत. आणि पाणी पाजायला थेट तिकडे कुराने तिकडे न्यावं लागत आहे. विहिरीवर शेंदून पाणी पाजावं लागत. जनावरांना घरी चारा वगैरे? अहो घरी काय बॅगी भरेल होत्या, संपून गेल्या आता. त्या काय थोडकी शेती आपली. आता या शेळ्या तुम्ही 7 किलोमीटर चारा? 7 किलोमीटर चारा.
आता हे तुम्ही कधीपासून हा व्यवसाय करता अहो व्यवसाय जवळजवळ मला बरेच दिवस झाले जसा व्यवसाय करतोय मी. तरी अंदाज तरी अंदाज 20-25 वर्ष होत आले जवळ. हा. कधी असे दिवस आले होते का काही? नाही बा एवढे नाही आले होते थोडे, पण एवढे पाण्याचे नव्हते. चाराय होता थोडाफार कराड मराड राहायचं, पण यंदा लई कठीण परिस्थिती झाली. त्यांचं तुम्ही कसं सध्या पोलन पोषण करता? आता आता काय करणार आहे, आता हेच त्याच्यातले 4 करडा झाले म्हणजे व पैसे त्याचा चारा बैरण आणायची, ते उली तुली घालायचे, काही असे फिरवायचे, बाकीचा प्रयत्नच नाहीये. काय करणार आहे बाकीचे. तुम्हाला काय वाटतं शासन इथं तुम्हाला पाणी बिनी येतं की नाही गावात? गावात पाणी येतं, पण पेयपुरतं आता जनावराला कोण देतो? पेयपुरतं मिळतं पाणी, पण जनावराला नाही ना. जनावराला काय होणार, आम्ही म्हणलो होतो एखादा 2 टँकर टाका म्हणे, माणसाचाच भाग आहे ना, तेव्हा जनावरांना काय करणार आहे. दररोज सूर्य मावळतो, दिवस संपतो, पण प्रतीक्षा संपत नाही. प्रत्येक नजर अजूनही आभाळाकडेच लागून आहे, कारण या तहानलेल्या भूमीला अजूनही विश्वास आहे आणि भेगाळलेल्या मातीत पुन्हा एकदा हिरवी स्वप्न रुजतील. संगमनेर तालुक्यातील अनेक गावांवर सध्या दुष्काळाचं सावट गडद होत चाललंय. आता सर्वांचं लक्ष आभाळाकडे लागलं असून पाऊस कधी बरसतो याचीच प्रतीक्षा आहे.